नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह. भारतीय जनता पक्ष त्यांच्यातली एक गुप्त यंत्रणा म्हणजे त्याच्यामध्ये RSS असणारच. कारण अशा ज्या गोष्टी आता घडणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला एकनाथ भाऊ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी, आता काय झालंय ते बरंच महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला यांचे मंत्री डोईजड होत आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज विश्लेषणाचा मुद्दा तोच आहे की स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या ज्या संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या भारतीय जनता पक्ष स्वबळावर किती आणि कुठं महाराष्ट्रामध्ये लढवू शकतो ह्याचा अंदाज त्यांनी घेतलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आता मुंबईमध्ये सुद्धा महायुतीमधनं लढायचं नाही, भारतीय जनता पक्ष हे स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेला सामोरं जाईल, स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल, अशा पद्धतीचे संकेत बावनकुळे यांनी सुद्धा यापूर्वी दिलेले आहेत. आता उर्वरित मुंबई सोडून सगळं महाराष्ट्र, मग मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, खानदेश, हा सगळ्या भागामध्ये सुद्धा चाचपणी सुरू आहे. आता कसं झालंय, एकनाथ भाऊ शिंदेंच्या मंत्री, आता त्यांचे तानाजी सावंत नावाचे आरोग्यमंत्री होते आणि आत्ताचे विद्यमान काही मंत्री, यांच्या मागं भारतीय जनता पक्षाची जी गुप्त यंत्रणा आहे, त्यांनी त्यांची प्रकरणं, त्यांनी केलेल्या भानगडी, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार, ह्याची सगळी कागदं गोळा केलेली आहे. म्हणजे जसं मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेने सुद्धा मुख्यमंत्री असताना काही निविदा केलेल्या होत्या, त्यासुद्धा स्थगित करून त्या रद्द करण्याची पाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय धडाधड घेतले की एकनाथ शिंदेंना त्याच्यातनं त्रास व्हावा. हाच भारतीय जनता पक्षाचा खरा म्हणजे जे त्यांचं मुद्दा जो आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना पण आता इथनं फार वाढून द्यायची नाही आहे आणि राष्ट्रवादी अजितदादांची पण संघटना पक्ष त्यांचा जास्त वाढवून द्यायचा नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, स्थानिक स्वराज्य मतदार संस्थांच्या निवडणुकीत त्यांना पाणी पाजायचं, हे त्यांचं अंतर्गत भारतीय जनता पक्षाचं ठरलेलं आहे. मग आता काय करायचं तर ह्यांच्या मंत्र्यांच्या सगळ्या जे भ्रष्टाचारात कुठं अडकलेले आहेत त्याच्या सगळ्या इन्क्वायऱ्या पहिल्या लावायच्या. म्हणजे आधी 2.5 वर्षामध्ये, ह्या आत्ता ज्या निवडणुका व्हायच्या आधी जे 2.5 वर्ष कारभार झाला, एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला जे काही मंत्र्यांनी, शिंदेंचे मंत्री असतील, राष्ट्रवादी अजितदादांचे मंत्री असतील, यांनी जे काही कारभार केलेला आहे ते त्याच्या सगळ्या इन्क्वायऱ्या लावलेल्या आहेत, त्याच्या चौकशा चालू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एखाद दुसऱ्या मंत्र्याचा बळीसुद्धा घ्यायचा. आता धनंजय मुंडे तर गेले, धनंजय मुंडे त्यांच्या कर्माची फळं ते भोगत आहेत. हा ठपका कोणावर बसला? अजितदादांचं, राष्ट्रवादी. वास्तविक ते अजितदादांची इच्छा नव्हती त्यांचा राजीनामा घ्या, पण देवेंद्र फडणवीस किती आक्रमक झाले. आता एकनाथ शिंदेचे काही मंत्री रडारवर आलेले आहेत, राष्ट्रवादीचे अजितदादांचे सुद्धा अजून काही मंत्री येणार आहेत रडारवर, पण आता एकनाथ भाऊंचे काही मंत्री येतील. एकनाथ शिंदेचे मंत्री म्हणजे आत्ता तर जे मंत्री नाहीत, परंतु जे 4,500 कोटीचा घोटाळा, तानाजी सावंत आरोग्य घोटाळा वगैरे वगैरे जे आहे, हे सगळं आता बाहेर काढायचं चाललेलं आहे. आता ईडी सक्रिय होणार आहे, इन्कम टॅक्स सुद्धा सक्रिय होऊ लागलेला आहे. काहीही करायचं, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षानं स्वतंत्रपणे लढायचं आणि आपण यश संपादन करायचंच, हे ठरलेलं आहे. त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाची ही जी गुप्त यंत्रणा आहे, विशेषतः RSS लॉबी आहे, हे जोरदार कामाला लागलेले दिसत आहेत. आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे जे सध्या नाराजीचा सूर दिसतोय तो खरा त्याच्यामध्येच आहे. कारण आज मुंबईमधलं राजकारण आपण बघितलं, आता उद्धव राज एकत्र येणं, त्यांच्या चर्चा होणं, त्यांचे दोघांची स्टेटमेंट आपण बघितली तरीसुद्धा एकंदर हे वातावरण जे चाललेलं आहे. आणि एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी जेवायला जातात, तिथलं अजून ते गोपनीय काही बाहेर पडत नाही आहे. काही तर्कवितर्क लढवले जात आहेत की हे उद्धव राज एकत्र येण्याच्या मागं सुद्धा कदाचित एकनाथ शिंदेंची आणि काही भूमिका आहे की काय राजकारणात घडू शकतं हे आपल्याला आता
लवकरच कळणार आहे, कारण काही घडू शकतं हेही तितकंच खरं आहे. भारतीय जनता पक्षानं फारच त्रास देण्याची भूमिका घेतली या एकनाथ भाऊ शिंदेच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या पक्षाला, तर काहीतरी वेगळं चित्र दिसू शकतं. कारण शरद पवार आणि अजितदादा हे सुद्धा एकत्रितपणे नांदताना आता दिसत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं जी भूमिका घेतलेली आहे की आता आमच्याकडं बहुमत आहेच, परंतु जर का अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षानं राजकारण केलं की आपल्याच महायुतीतल्या मंत्र्यांच्या चौकशा लावायच्या आणि त्यांचे पक्ष बदनाम करायचे, तर राजकारणातलं चित्र वेगळं असू शकतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.